नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये. तर निवृत्ती वेतनधारकांच्या मृत्यूनंतर या ठिकाणी कुटुंबियांना मिळणार निवृत्ती वेतन. पहा अपडेट काय सांगतोय. निवृत्त कर्मचाऱ्यांच्या निधनानंतर त्यांच्यावर विसंबून असलेल्या महिलांच्या उदरनिर्वाहासाठी राज्य सरकारने संबंधित व्यक्तींच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबातील अविवाहित, अपत्य, घटस्फोटित, विधवा मुलगी, मनोविकृती व अपंग सदस्यांना कुटुंब निवृत्ती वेतनाची रक्कम देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा लाभ जिल्हा परिषदा, मान्यताप्राप्त व अनुदानित अशासकीय प्राथमिक व माध्यमिक शाळा, कृषीतर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित मान्यताप्राप्त व अनुदानित अशासकीय विद्यालये तसेच कृषी विद्यापीठे व तत्सम अनुदानित संस्थांमधील कर्मचाऱ्यांना लागू राहील. सध्याच्या प्रचलित कार्यपद्धतीनुसार शासकीय कर्मचाऱ्यांचा पती किंवा पत्नीच्या मृत्यूनंतर अविवाहित मुलींच्या बाबतीत ती 24 वर्ष वयाची होईपर्यंत अथवा तिचा विवाह होईपर्यंत यापैकी कुटुंब निवृत्ती वेतन प्रदान करण्यात येते. मानसिक अथवा शारीरिक विकलांगता असलेल्या पाल्यांवर हयातभर कुटुंब निवृत्ती वेतन मिळण्याची तरतूद आहे. आता शासकीय कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर ते हयात असताना त्यांची मुलगी अविवाहित, घटस्फोटित किंवा विधवा असेल व अशी मुलगी स्वतःचा तर अशा प्रकारे स्वतःचा उदरनिर्वाह करण्यास असमर्थ असेल तर अशा प्रकरणी केंद्र शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांच्या व त्यांच्या प्रथम वारस पती किंवा पत्नी यांच्या मृत्यूनंतर कुटुंब निवृत्ती वेतन प्रदान करण्याबाबत निवृत्ती वेतनाबाबत सुधारणा केली आहे. बघा, एकूणच निवृत्ती वेतन धारक जे आहेत त्या निवृत्ती वेतनधारकांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांना आता निवृत्ती वेतन मिळणार असल्याची माहिती या ठिकाणी स्पष्ट झालेला आहे. याबद्दल सविस्तर माहिती या ठिकाणी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.